नमस्कार मंडळी, मी समाधान राठोड या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आज आपण पाहणार आहोत माहिती अधिकार कायद्याबाबतचा भाग 2 मधील माहिती। माहिती अधिकार कायदा हा 12/10/2005 रोजी अंमलात आला। त्यानंतर आपल्याला कोणत्याही कार्यालयात शासनासंबंधित असलेल्या कार्यालयात माहिती मागू शकतो। माहिती अधिकार कायदा हा लोकशाहीचा एक भाग आहे। माहिती अधिकार कायदा लागू झाल्यापासून चांगले अधिकारी कर्मचारी नियमबाह्य काम करण्याची हिम्मत करत नाही। एखाद्या कार्यालयात जर बेकायदेशीर कामकाज कोणी करत असेल तर माहिती अधिकार कायद्यामुळे त्याला नक्कीच आळा बसेल। महाराष्ट्र शासनासह संपूर्ण भारतात ही माहिती अधिकार कायदा दिनांक 12/10/2005 रोजी अंमलात आला। त्यानंतर आपण शासकीय व निमशासकीय कार्यालयात व शासनासंबंधी कोणत्याही कार्यालयात आपण माहिती मागू शकतो। माहिती अधिकार कायदा 2005 नुसार माहिती मिळवण्यासाठी जनमाहिती अधिकारी यांच्या नावाने साध्या कागदावर जोडपत्र नमुन्यात विनंती अर्ज करावा लागतो। त्या अर्जावर 10 रुपये किमतीचे कोर्ट फी स्टॅम्प चिपकवण्यात यावे किंवा 10 रुपये किमतीचा धनादेश किंवा आपल्या शासकीय बँकेचा डीडी किंवा ट्रेझरीमध्ये चलान देऊन आपण सादर करू शकता। एक विनंती अर्ज फक्त एका विषयासाठी संबंधित असावा। विनंती अर्ज म्हणजेच माहिती अधिकाराचा जोडपत्र नमुना। कारण माहिती अधिकार कायदा अधिनियम 6 त्यानुसार त्यात 150 शब्दापेक्षा जास्त शब्द नसावे। अर्जदाराला एक पेक्षा अधिक विषयाची माहिती हवी असेल तर त्याकरिता स्वतंत्र अर्ज वेगवेगळ्या योजनेकरता करावा लागेल, वेगवेगळ्या विभागाकरता करावा लागेल। अन्यथा जनमाहिती अधिकारी आपले पहिल्या अर्जावरचीच माहिती देईल व प्रत्येक विषयाकरता स्वतंत्र अर्ज करण्याचा सल्ला देईल, इतर माहिती देणार नाही। पहिल्या अर्जावरची माहिती मात्र नक्की देईल। कलम 6(1) नुसार जनमाहिती अधिकारी यांनी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जावर विचार करून जनमाहिती अधिकारी यास सादर अर्ज योग्य असल्याचे आढळून आल्यास अर्जदारास अभिलेख तपासण्याकरिता परवानगी देण्यात येईल। जर अशी परवानगी मिळाली तर जनमाहिती अधिकारी संबंधित विभागाकडून माहिती घेऊन अवलोकनार्थ अर्जदाराला बोलावून कार्यालयीन वेळेत माहिती पुरविल व अशा वेळेस अर्जदार अवलोकन करताना अर्जदारास पेन्सिलचा वापर करता येईल। अर्जदारास पाहिजे असलेली माहिती पेन्सिलने टिपून घेता येईल किंवा लिहून घेता येईल। जर अर्जदाराने पेन्सिल व्यतिरिक्त आणखी कोणतेही लेखन साहित्य, स्केच पेन इतर साहित्य सोबत ठेवता येत नाही। जर सोबत असेल तर जनमाहिती अधिकारीकडे यांच्याकडे जमा करावं, अन्यथा जनमाहिती अधिकारी आपल्याला माहिती अभिलेख कक्ष वाचू देणार नाही किंवा त्या ठिकाणी बघू देणार नाही। त्यानंतर अर्जदाराला अभिलेख तपासण्याची मुभा पाहिजे असेल तर ते सगळ्या गोष्टी त्या जनमाहिती अधिकाऱ्याकडे द्यावे लागेल। अर्जदारास अभिलेख तपासत असताना पेन्सिलचा वापर मात्र नक्की करता येईल। अभिलेखावर कोणती खूण किंवा लिहिता येणार नाही। अभिलेखावर काहीही लिहायला चालत नाही, कारण तो अभिलेख हा मूळ नक्कल असते। अभिलेख तपासणी फी पहिल्या तासाकरिता अजिबात नसेल, मात्र त्यानंतर प्रति तास वेगवेगळ्या कार्यालयात, कोण्या कार्यालयात 5 रुपये फी आहे तासी, कोण्या कार्यालयात 10 रुपये फी आहे, काही कार्यालयामध्ये 15 रुपयापर्यंत तासी अवलोकनाची फी आहे, ती फी आकारण्यात येईल। माहिती मिळवण्यासाठी वेगवेगळ्या विभागात वेगवेगळी नक्कल फी निश्चित केलेली आहे। उदाहरणार्थ काही कार्यालयामध्ये फक्त किमान 2 रुपये आहे, पण कमाल 50 रुपये आणि अधिक टपाल खर्च आहे। कारण भूमी अभिलेखमध्ये काही मोठमोठाले नकाशे असतात, तिथे माहिती अधिकाराला 50 रुपये नक्कल द्यावं लागते, त्यामुळे ते खर्च वेगळा आहे। जर माहिती अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करत असेल तर त्याची मुदत 30 दिवसाची संपल्यानंतर जनमाहिती अधिकारी यांच्या विरोधात त्याच कार्यालयाचे प्रमुख किंवा वरिष्ठांकडे जोडपत्र ब नुसार अपील करता येईल। अपील अर्जावर 20 रुपये किमतीचे कोर्ट स्टॅम्प व 20 रुपये किमतीचा धनादेश द्यावा लागतो। जनमाहिती अधिकारी यांनी माहिती दिलेल्या विनंती अर्जाची झेरॉक्स प्रत सोबत जोडावी लागते। जर जनमाहिती अधिकारी व अपीलीय अधिकारी यांनी माहिती दिली नाही तर टाळाटाळ केली तर त्यांच्या विरोधात 90 दिवसाच्या आत माननीय आयुक्त, राज्य माहिती आयोग विभागीय स्तर यांच्याकडे माहितीबाबत अपील करता येईल। राज्य माहिती आयुक्त हे संबंधित जनमाहिती अधिकाऱ्यांना माहिती देण्यास
आदेश करतात, नाहीतर दंडात्मक कारवाई करतात. त्यांना माहिती त्या ठिकाणी जनमाहिती अधिकाऱ्याला द्यावीच लागते. माहिती अधिकार कायद्यामुळे एखादी व्यक्ती जर नेहमी एखाद्या कर्मचारी यांना माहिती अधिकाराचा अर्ज करून विनाकारण बेजार करत असेल, तर तो कर्मचारी कोणतेही काम चुकीचे केले नसेल तर त्या तक्रारदाराची तक्रार मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे तो कर्मचारी आपल्या वरिष्ठामार्फत तक्रार करेल. त्या तक्रारीवर मान्य जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी माहिती गोळा करून त्यानंतर मान्य जिल्हाधिकारी त्या बेजार करणाऱ्या व माहिती अधिकाराचा अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या नावाने आदेश काढतात. त्यामुळे त्या व्यक्तीला नंतर कोणत्याही अर्जावर माहिती मिळत नाही. नमस्कार, चला पुन्हा भेटूया पुढच्या भागात. एवढंच. नमस्कार.